प्रत्येक दाणा शेवटपर्यंत भरलेला आहे आणि जो दाणा भरलेला आहे तो अगदी टपोरा आहे, त्यामुळे सर वजनदार आहे. याचं उतारा चांगला पडणार. तुम्ही आता जी कापणी केलेली आहे पलीकडे ती किती गुंठ्याची? 22 गुंठ्याची कापणी केली. बरं, त्यामध्ये तुम्हाला 34 पोती मिळाली. मला किती किलोची? 70 किलोची 34. 70 किलोची म्हणजे 26 27 क्विंटल, साधारण 2.5 टन म्हणजे 25 ते 27 क्विंटल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण आपल्या अनुभवी, प्रगतशील अशा सक्सेसफुल झालेल्या शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. माझ्याबरोबर कोण आहे बघताय, यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. गायकवाड सर, ज्यांनी खोडव्याला 48 पेरं घेतली होती. असे आपले सक्सेसफुल, असे आपले यशस्वी शेतकरी, ज्यांची निसर्गावर विश्वास आहे, भगवंतावर श्रद्धा आहे, अशा हे शेतकरी ज्यांनी अंकल खोपला. आज त्यांच्याच दुसऱ्या एका शेतावर आलो आहोत. ऊसाचा व्हिडिओ यांचा प्रचंड गाजला, अखंड महाराष्ट्रानं उचलून धरला आणि अक्षरशः हजारो फोन ज्यांच्या व्हिडिओमुळं आले ते आमचे बंधुतुल्य गायकवाड सर यांनी आता ऊसानंतर इंद्रायणीच्या भातावर प्रयोग केला. आता त्यांना पुढं मी काय करायला पाहिजे हे मी सांगण्याची गरज नाही, कारण त्यांनी स्वानुभव घेतला आणि त्यांना निसर्गातली ताकद कळाली. मित्रांनो, खोडव्याला बिना खताचा जर 48 पेराचा ऊस येत असेल तर अजून काय हवं. त्या 48 पेराच्या खोडव्याच्या अनुभवानंतर सरांनी आता इंद्रायणी भातावर प्रयोग केला. नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीचं आपलं मिशन ऑर्गॅनिकचं जे काम आहे, महाराष्ट्रातील अनेक हजारो खंदे सहकारी मला भेटले, त्यातीलच हे माझे एक जवळचे सहकारी. आज त्यांनी ह्या भातावर काय काय प्रयोग केले, त्यांना भाताचं उत्पन्न कसं आलं, त्यांचे अनुभव कसे आले, हे तुम्ही सर्व लोकांनी शांतपणे बघा. आज यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्या, यांचा अनुभव काय आहे हा तुम्ही समजून घ्या आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये नैसर्गिक पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. आम्ही 10-12 वर्ष काम करून लाखो शेतकरी जोडले आणि त्या शेतकऱ्यांना रसायनापासून लांब नेऊन आम्ही निसर्गाकडे म्हणजेच भगवंताच्या दारामध्ये घेऊन आलो. आज भगवंताच्या ह्या सगळ्या विश्वातील रूपावर, भगवंतानं निर्माण केलेल्या सृष्टीतील ताकदीवर आज आपण सर्वजण जगतो आहोत आणि माझे हजारो लाखो शेतकरी ईश्वर निर्मित निसर्गाच्या सानिध्यात, ईश्वर निर्मित निसर्गाला अनुसरून मध्यवर्ती ठेवून शेती करतायत. अक्षरशः 0 बजेट शेती करतायत. कारण माझ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा नाकी बराबर आला आहे. त्यांना कुठल्याही रासायनिक दुकानामध्ये जावं लागत नाही, कारण निसर्गामध्ये असलेली ताकद, जी वैश्विक शक्ती, जी कॉस्मिक एनर्जी, ज्याच्यावर माझा अभ्यास आहे, त्या वैश्विक एनर्जीद्वारे तुम्हाला शेती ही करता येते, फायदेशीर करता येते, आनंदानं समाधानानं करता येते. ह्या माझ्या विचाराला ही लोक प्रेरित झाली आणि त्यांनी धाडसानं रसायन बाजूला ठेवून नैसर्गिक शेती केली. आज माझ्याबरोबरचे दोन्ही शेतकरी नैसर्गिक शेती करणारे आहेत. दोन्ही अनुभवी आहेत, तज्ज्ञ आहेत, प्रयोगशील आहेत. आता आपण गायकवाड सरांची ओळख करून घेऊया. आमच्या मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबातील ऑलमोस्ट 70-80% लोकांना गायकवाड सर माहिती आहेत, तरीसुद्धा नवनवीन लोक जोडले जात आहेत आणि हजारो लाखो शेतकरी आपलं चॅनल सबस्क्राईब करत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांसाठी सरांची ओळख करून घेऊया आणि आपण चर्चा सुरू करूया. सर नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, गाव, तालुका, जिल्हा सांगा. नमस्कार, मी शंकरराव आनंदराव गायकवाड, अंकल खोप, तालुका पलूस, जिल्हा सांगली. मी गेली 17 वर्षे शेती करतोय. त्यापैकी पाठीमागची 7 वर्षे मी या नैसर्गिक शेतीकडे वळलो आहे. या नैसर्गिक शेतीमध्ये मला अगदी माझ्या नशिबानं म्हणा की आमची टोपले सरांची भेट झाली. त्यांच्या एका कार्यशाळेमध्ये मी होतो. जवळजवळ 3 तास मंत्रमुग्ध होऊन मी त्यांना ऐकलं आणि तेव्हापासून मी त्यांच्या जवळजवळ प्रेमात पडलो आहे. आज गेल्या वर्षी मी ऊसाची शेती केली. यावर्षी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे भाताचं पीक घेतलं आहे.
जवळजवळ 22 गुंठ्याचा भात आता माझा काढलेला आहे आणि त्या भाताच्या पिकामध्ये साधारणपणे मला जवळजवळ 34 पोती मला भात झाला आणि हे शिल्लक राहिलेलं 20 गुंठ्याचं क्षेत्र आहे त्याची आता मळणी 4 दिवसामध्ये होईल. पण हे सगळं करत असताना मला सरांचं शब्द आठवतोय की आपण विषमुक्त आणि नैसर्गिक शेती करायची आणि त्या दृष्टिकोनातून माझा हा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे. आणि सर हे मला शक्य झालंय हे फक्त सरांच्यामुळं. आणि इथून पुढे सुद्धा जे ब्रीद वाक्य आहे की लोकांना चांगलं सकस आणि निरोगी असं अन्न द्या आणि त्यांचं आयुष्य जास्तीत जास्त वाढवा, हा जो सरांचा संकल्प आहे तो मी पुढे नेण्याचा सातत्यानं प्रयत्न करीन. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की मिशन ऑर्गॅनिक हे माझं एकट्याचं नाही. दत्तगुरूंच्या कृपेनं महाराजांच्या आशीर्वादानं आदेशानं हे काम जे छोटंसं मला महाराजांनी सोपवलं आणि जे प्रामाणिकपणे काम करण्याचा मी आणि माझ्याबरोबरची टीम प्रयत्न करते आहे. मी नेहमी म्हणतो की मिशन ऑर्गॅनिक हे एक कुटुंब आहे. तुम्ही आत्ता ऐकलंच सरांचं स्वागत. अतिशय भाबडेपणानं प्रामाणिकपणे प्रेमानं त्यांनी जे शब्द बोलले अशा शब्दाने माझ्या हृदयाचा ठाव घेतला जातो आणि थोडं भावनिक व्हावं लागतं. कारण गायकवाड सरांसारखे बंधुतुल्य शेतकरी जेव्हा मला भेटतात आणि ते जेवढा माझ्या शब्दावर विश्वास ठेवतात मित्रांनो, तेवढी माझी जबाबदारी वाढते आणि माझा हुरूपही वाढतो. कारण असे जे शेतकरी आहेत, जे अनुभवी आहेत, जे वर्षानुवर्ष शेती करतायत, असे अनुभवी शेतकरी जेव्हा माझ्यासारख्या शेतीतला अनुभव नसलेल्या माणसाचं ऐकतात, शब्द ऐकतात आणि प्रयोग करतात, तेव्हा माझी जबाबदारी किती मोठी असेल ह्याचा विचार करा. आज मिशन ऑर्गॅनिक ही आपली व्यावसायिक संस्था नाही, ही एक आध्यात्मिक सेवा संस्था आहे आणि हे कुटुंब आहे. हे नेहमी मी सांगतो. आणि माझ्या कुटुंबात असे हे सगळे माझे सहकारी जे बंधुतुल्य आहेत, ह्या लोकांनी जेव्हा भगवंत रूपी जे सांगणं आहे ते ऐकून रसायन सोडलं आणि नैसर्गिक शेती करतायत. महाराजांनी सुद्धा त्यांच्या हाताला यश दिलं आहे. त्यांनी मागच्या वर्षी जो ऊसाचा खोडवा घेतला, जो 47-48 पेरं आले, ज्याला अखंड महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं, त्यानंतर सरांनी लगेच न थांबता भातामध्ये प्रयोग सुरू केला. लोकांना हे सगळं वाटतं की भातामध्ये खूप खतं घालावी लागतात, युरिया लागवड DAP घातल्याशिवाय भात येत नाही, भाताला करपा येतो, तांबेरा येतो, प्रचंड रोगराई येते. हे सर्वसामान्य रासायनिक लोकांचं म्हणणं झालं. मी नेहमी लोकांना म्हणतो की तुम्ही नैसर्गिक शेती करत असाल तर निसर्गातली जी शक्ती आहे, जी कॉस्मिक एनर्जी आहे, जी वैश्विक शक्ती आहे, ती शक्ती तुमच्या पिकाचं रक्षण करत असते. मित्रांनो, यावर्षी 2025 साली निसर्ग कोपला आहे, माहिती आहे ना तुम्हाला. 6 महिने पाऊस थांबत नाही आहे. 14 ते 15 मेला पाऊस सुरू झाला आहे. आज आता ऑक्टोबरचा, आज 30 तारीख आहे, अजूनही पाऊस थांबलेला नाही. अशा ह्या सगळ्या पावसाळी थंड वातावरणामध्ये माझ्या शेतकऱ्यांना काय बरं करावं. काबाड कष्ट करणारा माझा प्रयोगशील शेतकरी यानं खचून गेला आहे. कारण जमिनीतील पाणी हटायला तयार नाही, पाऊस थांबायला तयार नाही. निसर्गाचं हे अस्मानी संकट, प्रत्येक शेतकरी अडचणीत आहे. अनेक पिकांना रोगराईचा विळखा आहे आणि अनेक पिकांना न वाढ झाल्यामुळे फटका बसला आहे. माझा प्रत्येक शेतकरी आर्थिक अरिष्टामध्ये आहे. यावर्षी शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. कुणाचं झालं आहे माहिती आहे? जे रासायनिक शेती करतात त्यांचं झालं आहे. बरोबर आहे ना सर? बरोबर, अगदी बरोबर. जे नैसर्गिक शेती करतायत, दोन्ही शेतकरी माझ्याबरोबर आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांनी भात केलं आहे, यांचाही व्हिडिओ घेतला आहे. आज यांचाही व्हिडिओ तुम्ही बघणार आहात. यांनी नैसर्गिक शेती केली आहे, विषमुक्त शेती केली आहे, रसायनमुक्त शेती केली आहे. ह्या प्लॉटला इंद्रायणीच्या कणभरसुद्धा रसायन वापरलेलं नाही, ना शेणखत वापरलं आहे. आज यांनी आम्ही सांगितलेलं शेड्यूल पाळलं आहे. यांनी ह्या प्लॉटला 6 अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतलेत. यांना कुठलीही रोगराई प्लॉटला आली नाही. उत्पन्न भरघोस आलेलं आहे. मी आज प्लॉटमध्ये उभारलो आहे, अन्नदाता शेतामध्ये उभारलो आहे. आपण याचा अनुभव सरांना विचारूया. सर, तुम्ही मला सांगा, याच्यावर अन्नपूर्णाच्या किती फवारण्या तुम्ही घेतल्या? 6 फवारण्या घेतल्या सर. किती ml न फवारण्या घेतल्या? त्या सुरुवातीला मी 50 ml न 2 घेतल्या. बरं. आणि नंतर 4 त्या 100 ml. आणि ताक वापरलं का? ताक वापरला. 100 मिली ताक सातत्यानं वापरलं. तुम्ही एवढा हा आसमानी पाऊस पडतोय, सगळा जो प्रॉब्लेम झालाय, ह्या सगळ्या संकटामध्ये भरपूर पाऊस, भरपूर चिखल, पाणी थांबलेलं नाही, अशामध्ये तुमच्या ह्या भाताची वाढ खुंटली काय, व्यवस्थित झाली, काय झालं? नाही, फार मोठ्या प्रमाणात वाढ आली.
बरं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही खुंटली वगैरे काही नाही. काय अडचण झाली भरघोस नाही पीक आले. वातावरणातल्या बदलामुळे अतिशय पावसामुळे काही प्रॉब्लेम फरक नाही पडलेला नाही, काही झालं कुठलाही नाही. रोग आलेला नाही. रोग कुठला रोग झाला नाही. येऊ नये म्हणून मी एक ब्रह्मास्त्राची फवारणी दिली. बरोबर अशा पद्धतीने जरा स्पॉट यायला लागलेली दिसल्यावर लगेच फवारणी फवारणी केली. मारली. मी आत्ता हे लोंबी बघतोय पूर्ण भरलेले आहेत. ह्या लोंबीचं वजन आणि याच्यामध्ये चिंब आलेले नाही, त्याला पापडी म्हणतात ह्या भागामध्ये. प्रत्येक दाणा शेवटपर्यंत भरलेला आहे आणि जो दाणा भरलेला आहे तो अगदी टपोरा आहे, त्यामुळे वजनदार सर आहे. वजनदार आहे. याचं उतारा चांगला पडणार. तुम्ही आता जी कापणी केलेली आहे पलीकडे हो, हो. ती किती गुंठ्याची ते कापणी? 22 गुंठ्याची कापणी केली. बरं, त्यामध्ये तुम्हाला किती 34 पोती मिळाली मला. किती किलोची होती? ते 70 किलोची 34 पोती. 70 किलोची म्हणजे 27 27 क्विंटल, साधारण 2.5 टन, हा. म्हणजे 25 ते 27 क्विंटल त्यांना 25 गुंठ्याला मिळालेलं आहे. किती गुंठे? हा, बरं. 23 गुंठ्याला तेवढं मिळालेलं आहे त्यांना. म्हणजे जवळजवळ गुंठ्याला 1 क्विंटल पडलेलं आहे. पडणार आहे. बरोबर. एवढं पाऊस पडून एवढे अडचणी असून सुद्धा तुम्ही नुकसानीमध्ये आहे का? नाही, नक्की फायद्यामध्ये आहे. फायद्यामध्ये आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरच असते बघा, तो माणूस फायद्यामध्ये आहे. याला खर्च किती आला सर? खर्च माझा फारसा खर्च नाही. आमच्या फवारणीचा खर्च एक साधारणपणे 6,000 पर्यंत आला हा, ओके. आणि भांगलणीचा खर्च एक 15,000 रुपये, तेवढा आला. 21,000 रुपये खर्च झालाय. हा, आणि त्याच्या व्यतिरिक्त एक पैसाही खर्च नाही. हम्म. पण अजून पुढचा जो भात आहे तो हा काढायचा सगळा आहे. मिळून हा, गुंठ्याला 1 क्विंटल येणार डेफिनेटली येणार. तुम्ही लक्षात आलं त्यांच्या तुमच्या की सरांना खर्च किती कमी आलाय बघा. 6,000च्या फवारण्या घेतल्यात फक्त. भांगलण करावी लागली का? कारण जमिनीमध्ये भूसुधारक सोडता आलं नाही, पाऊस नाही. जास्त होता. हा, सगळ्यांना जी अडचण आली तीच यांना आली. अगदी बरोबर. जर ते भूसुधारक सोडलं असतं तर भांगलण करावी लागली नसती. जशा आपल्या हजारो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे किंवा त्यांचे अनुभव आहेत की भूसुधारक जमिनीत प्रॉपरली गेल्यानंतर तण रान येत नाही आहे, असा लोकांचा अनुभव आहे. लोक मला सांगतायत. आमचं म्हणणं असं आहे 50 ते 60% तण रान गवत येत नाही, पण माझ्या अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे 70, 80, 90% तण आलेली नाही आहेत. प्रत्येकाला अनुभव वेगळे आहेत, प्रत्येकाच्या जमिनी वेगळ्या आहेत, त्याप्रमाणे प्रत्येकाला हे अनुभव आलेले आहेत. मित्रांनो, आज गायकवाड सर नैसर्गिक शेतीमुळे खुश आहेत. त्यांना उत्पन्न चांगलं आलं आहे. त्यांचा पहिला अनुभव उसाचा चांगला होता, हा देखील अनुभव चांगला आहे. याच्या पुढे त्यांनी मला आत्ता येताना सांगितलं की त्यांनी आंब्याच्या बागेवर प्रयोग केलेला आहे. आता येणाऱ्या सीझनमध्ये पुढच्या 5-6 महिन्यामध्ये तो पण आंबा येईल. तो आंबा आल्यानंतर त्यांचा परत व्हिडिओ घेऊया. हा सरांचा आपल्या चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ. तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शांतपणे बघा. सरांचा नंबर अनेक लोकांच्याकडे आहे. जे शेतकरी भात उत्पादक आहेत, ज्यांना अडीअडचणी येत आहेत, भाताच्या वाढी होत नाही आहेत, चिंब येत आहे, करपा येतो आहे, तांबेरा येतो आहे, ह्या सर्व शेतकऱ्यांनी समजून घ्या. तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, मिशन ऑर्गॅनिक सदैव तयार आहे. सरांनाही फोन करा, ते त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. लक्षात ठेवा मित्रांनो, नैसर्गिक शेतीला पर्याय नाही. ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक शेती केली आहे ते शेतकरी सध्या निसर्गामुळे अडचणीत आलेले आहेत. जमिनी लोकांच्या घट्ट झालेत, कडक झालेत. आत्ताच सांगली जिल्ह्यातले काही शेतकरी भेटायला आले होते. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी क्षारपड झालेत, लोकांच्या उत्पादन कमी यायला लागलं आहे. मित्रांनो, मी वारंवार सांगतो आहे, अनेक माझ्या भाषणामध्ये सांगितलं आहे, जमिनी क्षारपड झाल्यामुळे तुम्ही अतिरिक्त रसायनं वापरताय आणि पाणीसुद्धा नको तेवढं वापरताय आहे. म्हणून नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, पाण्याचा वापर मर्यादित असायला हवा. पाणी कमी वापरा मित्रांनो. पण क्षारपट झालेल्या जमिनी झाल्या म्हणून घाबरून जाऊ नका. मिशन ऑर्गॅनिककडे त्याच्यावर तोडगा आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये तुमची क्षारपड होत असलेली किंवा क्षारपड झालेली जमीन आम्ही पुन्हा पिकाऊ करू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये खाली स्क्रीनवर जे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कार्यालयामध्ये संपर्क साधा. तुमच्या क्षारपड जमिनी पुन्हा पिकाऊ कशा करायच्या या संदर्भात संस्थेकडनं विनामूल्य मार्गदर्शन मिळेल. घाबरू नका मित्रांनो. निसर्गाकडे या, रसायन सोडा आणि तुम्ही आपल्या देशातील लोकांसाठी विषमुक्त अन्न काढायचं पुण्यकर्म तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या भगवंताला, ज्यानं मला ह्या क्षेत्रामध्ये आणलं, त्या दत्तगुरूंना मी नमस्कार करतो. त्यांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो, तुम्ही माझ्या शेतकऱ्यांच्या हाताला यश द्यावं. माझ्या सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचं आरोग्य चांगलं ठेवावं, त्यांना सुखी आनंदी ठेवावं आणि त्यांच्या शेतामध्ये भरभरून उत्पन्न यावं ही माझ्या दत्तगुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.